ये रे कोलोबा बोर पिकली. एक होती आजीबाई, तिची होती एक झोपडी. झोपडीच्या मागे मोठं बोराचं झाड होतं. म्हातारी काय करायची, रोज पिकलेली बोर करायची आणि बाजारात विकायला जायची. बोर विकून पैसे मिळायची तेव्हा मज्जा करायची. एक दिवस काय झालं, म्हातारी बोर जायला गेली आणि पाहते तर काय, बोर नाहीये झाडामध्ये. त्याला असं वाटलं, कोण बरं असेल, कोण बोर खाऊन जात असेल. बोराची राखण नेलीच पाहिजे. आपण त्याला चोराला पकडायलाच पाहिजे. रात्र झाली होती. तिने कोल्ह्याची राखण केली. ती म्हणाली, अरे कोल्हा, सोकावलास काय, गपचूप येऊन बोर खातोयस काय? थांब, आता मी तुझी खोडच मोडतो. पुन्हा कसा येतोस तेच मी पाहतो. दुसऱ्या रात्री आजीने गंमतच केली. झोपडी कुठून लपून पाहिली. सोकावलेला कोल्हा परत आला आणि बोर खायला दगड झाला. अरे बापरे, आजीच्या झोपडीमधून खूप दगड बाहेर. कोल्ह्याचे अंग शेकून निघाले. कोल्ह्याची डोके सरकून निघाले. कोल्हा खूप लागला आणि घाबरून पळून गेला. आजी खूप हसत म्हणाली, ये रे कोल्हा बोर पिकली. कोल्हा म्हणाला, नको आजीबाई, माझी तर खोडच मोडली. तर कोल्हा पळून गेला. माहितीये का मुलांनो, कोणीतरी चोर करायचा नाही.